चेंडू आमचे या ठिकाणी बघतो अतिशय चांगल्या प्रकारे थेट प्रक्षेपण बघायला सुद्धा मिळते. ते आमच्या tenniscricket.in संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं टीमवर्क आहे आणि अतिशय चांगलं प्रक्षेपण सुद्धा त्यांच्याकडून बघायला मिळते. आणि जे प्रेक्षक घरी बसल्या आनंद लुटतात त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. गाडी आलेली आहे. यस, थांबलेला आहे सामना. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मंदारने बघितलं. मंदारने सिच्युएशन प्रमाणे गोलंदाजी हँडल करतो. मागच्या मॅचमध्ये पहिल्या षटकासाठी रोशनला त्याने पाचारण केलं. तिसरं षटक स्वतः टाकलं होतं. यावेळेला पहिलं सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक तो घेऊन आलाय. अहो, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. फिर से एक बार पुन्हा एकदा चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर पडतोय. मंदारकडे वैविध्य आहे, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. मंदारची आणि माझी जोडी शिवरात्रीच्या त्या शिवरात्रीच्या चषकामध्ये दोघांनी कमाल केली होती. आम्ही 7 ते 8 विकेट आम्ही पहिल्या 4 षटकांमध्येच काढायचो. अतिशय चांगली गोलंदाजी माझ्याकडून सुद्धा मंदारच्या जोडीला असल्यामुळे कदाचित झाली असावी. यशसाठी पुढचा चेंडू. क्या बात आहे. मी वाटलं होतं मंदारकडे व्हेरिएशन आहे. 2 चेंडू स्लोअर पद्धतीने लेग ब्रेक पद्धतीचे टाकल्यावर तिसरा चेंडू मात्र थोडासा वेगात टाकला. तुम्हाला वाटते माहीत आहे कृणाल पांड्या काय करतो गोलंदाजीला? लेग स्पिन चांगली पडताच नसली, फलंदाज चांगला खेळायला लागला की चेंडू बाउन्सरसुद्धा टाकतो स्पिनिंगमध्ये आणि त्यांनी चांगली विकेटसुद्धा प्राप्त केल्यात. IPL मध्ये चांगला भन्नाट फॉर्मात आलेला आहे कृणाल पांड्या यावर्षी. चांगला चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झेल होता, तो मात्र त्याला कलेक्ट करता आलेला नाही आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. एका धावेसाठी या धावसंख्येचं खातं उघडलंय समा वॉरियर्स लोणारे संघाचं. पहिलं षटक चालू असताना चौथ्या चेंडूवर 1 धाव या ठिकाणी काउंट केली जाते. राकेशजी चव्हाण या ठिकाणी स्पर्धेतून बाद झाल्यानंतर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारे त्याचे दुःख नाही आहे, परंतु चांगला खेळ करून दाखवला त्याच्या संघाने, म्हणून मात्र नक्कीच खुश झालेले आहेत ते. यस, प्रत्येक हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, प्रत्येक हॅट्रिकला राकेशजी चव्हाण यांच्याकडून 3000 रुपये प्रत्येकी असतील. पुढचा चेंडू जोरकस टाकलेला आहे. चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता, पॅडवर आदळला आणि चेंडू गेला घोषित परिसरामध्ये. 1 धाव या ठिकाणी अतिरिक्तच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या झाली 1 ने वाढून 2 धावा. आणि मंदारने जर उपेंद्रला गोलंदाजी दिली आणि उपेंद्रने 6 चेंडू पूर्ण केले, 1 ओव्हर टाकली, तरी 1000 रुपयांचं पारितोषिक राकेशजी चव्हाण यांच्याकडून आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळलेलं आहे. 5 षटकं पॉवर प्लेचे षटकामध्ये. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पर्यंत न पोहोचताच चेंडू बॅटच्या टोला लागतोय. चेंडू जातोय खाली क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमारेषा पार. येतोय एक सुदैवी असा नशिबाचा पहिल्या 4-5 चेंडूंमध्ये खेळायला व्यवस्थितरित्या जमलं नव्हतं. शेवटचा चेंडू सुद्धा अनफॉर्च्युनेटली मंदारचा अनफॉर्च्युनेटली आणि त्याचा फॉर्च्युनेट म्हणजे नशिबाने त्याच्या बॅटच्या टोवर लागते आणि 4 धाव मिळत आहेत. नक्कीच विकासचं सुंदर असं षटक फेकलं होतं पॉवर प्लेचं मंदार म्हात्रेने. शेवटचा चेंडू सुद्धा सुंदर असा होता. चेंडूपर्यंत न पोहोचता फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर यशने केला होता. चेंडू पट्ट्यात न येता बॅटच्या टोला लागून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातो 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्या मात्र फक्त 6 होतोय पहिल्या षटकामध्ये. नक्कीच पॉवर प्लेचं हे पहिलं षटक संपलेलं आहे. 6 धावा जमवण्यात यश आलंय. 6 चेंडू यश कांबलेने खेळून काढले होते ते मंदारचे. नॉन स्ट्राईक एंडला बघ्याची भूमिका बघत होते. निर्धारित सेमीफायनलचा सामना निर्धारित 4 षटकांचा आयोजन कमिटीने डिक्लेअर केलेला असल्यामुळे त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने फलंदाजी करावी, क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने रचना करावी. प्रीतमजी जस्ट थोडेसे राईट व्हा, पण कॅमेरा आपल्या समोर आहे. बरं, राईटला झाले तरी चालेल. ओके ओके ओके. नक्कीच दुसरं षटक घेऊन येतो तो देवेश म्हात्रे. आता मात्र स्ट्राईकला आहे मनीष म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून.
आता मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. थोडासा दिशा लेग स्टिकला असल्यामुळे चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लर झोनमध्ये. एका धावेची भर पडते धावसंख्येमध्ये. 7 धावा होत आहेत. देवेश म्हात्रेची फसवी गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. हलवार पद्धतीचे चेंडू फेकतोय. आता मात्र चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ते ओळखून मनीष म्हात्रे स्विच हिटचा फटका खेळतोय. 6 धावांसाठी झणझणीत खणखणीत षटकार. देवेश म्हात्रेने चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली होती आणि त्या फ्लाईटचा पुरेपूर फायदा उचलतोय. स्विच हिटचा फटका खेळतोय मनीष म्हात्रे. या 6 धावांची धावसंख्या मात्र पोहोचते ती 13 धावा. नक्कीच मनीष म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये सुद्धा फटकेबाजी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा फटकेबाजी करण्याची आवश्यकता असेल, कारण हा सेमीफायनलचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो फायनलसाठी पात्र होईल. आता मात्र चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतोय. थोडासा चेंडूच्या वेगामध्ये सुद्धा बदल करतोय. थोडा वेगाने चेंडू फेकतोय. हलकासा ऑफस्टिकच्या पॉईंटच्या क्षेत्रात तटवतोय. 1 धाव मात्र मिळतोय. धाव संख्या होती ती 14 धावा. आता मात्र लेग स्पिन स्वरूपाचा हा चेंडू यश कांबळे चेंडू थोडासा वेल घेऊन खेळतोय, परंतु प्रणित म्हात्रेचं मनीष म्हात्रेचं नक्कीच कौतुक करावं लागेल. जिथे 1 धाव होती तिथे पळून 2 धावा काढण्यात यश येतंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल ती मनीष म्हात्रेची. नक्कीच यश मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न करते. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये व्यवस्थितरित्या मिडल ऑफ द बॅट मात्र त्याचे चेंडू होत नाही. 2 धावा मिळाल्या. अगोदरच्या चेंडूवर चौकार सुद्धा प्राप्त केला त्यांनी. धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक चालू असताना 16 धावा. धावसंख्या मात्र एका चांगल्या आकारामध्ये आलेली आहे. आता मात्र वर बॅटची काढा घेऊन वरती जातोय. मिस हिट होतोय. निवास येतोय चेंडू खाली आणि यश कांबळे बाद. आत्तापर्यंत नशिबाची साथ मिळत होती, कारण चेंडूच्या रेषेमध्ये चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचता फटके केले आणि त्याच्यावर धावा सुद्धा मिळाल्या. परंतु आत्ता मात्र उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. मिस हिट होतोय चेंडू आणि निवास घराच्या हातामध्ये विसावतोय आणि यश कांबळे मात्र पहिल्यामध्ये परत जातोय. दुसरा फलंदाज आहे नेक्स्ट फलंदाज महेश कटवटे. ऑलराऊंडर हा फलंदाज गोलंदाज करणारा हा खेळाडू. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा त्याच्या मनगटामध्ये सुद्धा ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या होते ती 16 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. आपले भाईजान कुठे गेलेले आहेत माहीत ना, आज नाहीत आपल्यासोबत. ते गेलेत मिल्कतकार प्रीमियर लीगला. मिल्कतकार प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आणखी एक आहे की त्यामध्ये महिलांचा सुद्धा टेनिस क्रिकेटचा सामना होत असतो दरवर्षी. आज सुद्धा त्या ठिकाणी महिलांचा क्रिकेट सामना चालू असेल. चला, तिसरं षटक या ठिकाणी सोपवलेलं आहे. दुसरं षटक अद्याप प्रगतीपथावर. पुन्हा एकदा चेंडूला फ्लाईट देतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न जाता खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते ती देवेश कडून. नक्कीच विकास मुन्नाने येत्या या आलेल्या 3-4 वर्षामध्ये सुंदर असं नाव कमवलेलं आहे. त्यांची कॉमेंट्री समालोचन ऐकायचं प्रेक्षक सुद्धा लांबून लांबून त्यांचे समालोचन ऐकण्यासाठी येतात. यूट्यूबवर सुद्धा त्यांचे व्हिडिओ पाहिले जातात समालोचनाचे. उपेंद्र पाटील यांनी जर गोलंदाजी केली तर राकेश चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त 1000 अजून वाढले. जर उपेंद्र पाटील यांनी गोलंदाजी केली तर 2000चं पारितोषिक. नक्कीच बक्षिसाची रक्कम मात्र वाढत चालली. मंदार मात्र जरूर विचार करत असेल की 1 चे 2000 झालेले आहेत.
उपेंद्रला गोलंदाजी द्यावी की न द्यावी? नक्की तिसरा गोलंदाज रमेश साखरे. रमेश साखरे एक वेगवान गोलंदाज आहे, नवोदित गोलंदाज आहे. रोशनने आताच म्हटलं होतं की त्याला आम्ही संधी देतोय आणि त्या संधीचं सोनं करण्याची सुद्धा कामगिरी तो चांगल्या पद्धतीने करतोय. अतिशय वेगात टाकतोय गोलंदाजी. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने चांगला प्रयत्न केला गोलंदाजाने, आपला सामना शेवटच्या क्षणापर्यंत जिंकून सुद्धा दिला होता. नक्कीच विकास त्याच्या गोलंदाजीमध्ये जो वेग आहे तो पाहण्यासारखा आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने किपरच्या दिशेने जातोय. फलंदाजांना मोठे फटके खेळताना खूप विचार करावा लागतोय, कारण बॅट फिरवण्याच्या आधीच चेंडू निघून जातोय, एवढा वेग त्याच्या बॅटमध्ये आहे, बॉलमध्ये आहे. महेश कटवटे आणि मनीष म्हात्रे यांची जोडी मैदानात आहे. समा वॉरियर संघाची धावसंख्या मात्र थोडीशी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. 16 धावा धावपल करत आजच्या सरासरीने. बघूया पुढच्या 2 षटकात काय करामत करेल. मनीष खेळण्यास तयार होतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय, चेंडू विसावतोय मंदार म्हात्रेच्या हातामध्ये आणि मनीष म्हात्रे सारखा फलंदाज मात्र बाद होऊन परततोय. गोलंदाजीने मनीष म्हात्रे सारख्या फलंदाजाला चकवण्यात यश येतंय ते रमेश साखरेला. पहिल्याच चेंडूवर प्रणित म्हात्रे सारख्या फलंदाजाला पॅवलीमध्ये परतवतोय. झेल सुद्धा सुंदर म्हणता येईल मंदार म्हात्रेचा. हा चेंडूचा आपण रिप्लाय बघितली. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप होता. कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता मनीषचा. 4 धावा काढण्यासाठी त्याने फटका खेळण्यासाठी थोडीशी छेडखानी केली चेंडूसोबत आणि चेंडूने बॅटची कडा घेतली आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला चेंडू आणि मनीषची महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र प्राप्त केली ती साखरेने. अतिशय चांगली गोलंदाजी, आपण त्याचं कौतुक करत होतो आणि तो कौतुकास पात्र सुद्धा ठरतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी करतोय. 1 डाऊन बॅट्समन फलंदाजीसाठी येतोय सुयोग ठाकूर. पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं सुयोगने सुद्धा चांगली करामती केली होत्या. चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले होते. षटकार ज्या वेळेला निघत नव्हते तेव्हा त्याच्या बॅटमधून पहिल्या मॅचला स्कोर आला होता आणि 30 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली होती. आता मात्र दिशा भरकटतोय रमेश साखरे. विकेट मिळाल्यानंतर दिशा भरकटतोय, स्वैर स्वरूपाचा चेंडू फेकतोय. एका धावेची मात्र भर पडते धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 17 धावा. नक्कीच मनीष म्हात्रे बाद झाल्यानंतर धावा जमवण्याची जबाबदारी असेल ती महेश कटवटे आणि सुयोग ठाकूर यांच्या खांद्यावर. दोन्ही फलंदाजी करणारे आहेत, चांगली फलंदाजी करू शकतायत. आपल्या संघासाठी त्याच प्रकारची उपयुक्त अशी फलंदाजी करावी लागेल जर आपल्याला सेमीफायनलचा हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, सुयोग ठाकूर चेंडूवर प्रहार मात्र करतोय. सुंदर असा झेल पाहायला मिळतोय तो रोशन कडून. सुयोग ठाकूरची खेळी संपुष्टात येतोय. गडी बाद. थँक्यू डीजे. नक्कीच सुयोग ठाकूर 0वर बाद होऊन परततोय. तिसरा झटका बसतोय 17 या धावसंख्येवर समा वॉरियर्स संघाला. 17 धावा धावफल करावं लागल्यात. नवीन बॅटर मैदानात येतोय साईराज गणेश घाडगे फलंदाजीला येतोय. गोलंदाजी त्याच्याकडून अतिशय चांगली 2 दिवस झाली होती. फलंदाजी मात्र पहिल्या मॅचमध्ये चांगली झाली नव्हती, परंतु ह्या वेळेला त्याच्यावर जबाबदारी आलेली आहे आणि नक्कीच तो जबाबदारी पूर्ण करेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. परंतु ज्या वेळेला मनीष म्हात्रे बाद झाला ना तेव्हा जबाबदारी होती सुयोग ठाकूरची धावसंख्या वाढवण्याची, परंतु त्याने एक बेजबाबदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याची अपेक्षा होती की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे घालू आपण, परंतु चेंडू बॅटवर झपकन आला, बॅटच्या वरच्या अंगाला लागला आणि चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सोपा झेल दिला रोशनच्या हातामध्ये. परंतु या वेळेला चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतोय. चेंडू आडव्या बॅटने खेळतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे देवेश. फ्लंबल होतोय थोडासा आणि त्याचा फायदा उचलत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. साईराजच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला होता. कदाचित झेल होतोय की काय असं वाटत होतं, परंतु झेल
खूप लांब होता देवेश म्हात्रेपासून, त्यातील क्षेत्ररक्षकापासून. 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 19 रन्स, 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरुवात चांगली झाली होती, परंतु नंतर मात्र मनीष नंतर पडझड सुरुवात झाली सामन्याला. आउट ऑफ द ऑफ स्टंप, गोलंदाजीवर नियंत्रण नाही आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी आपण IPL मध्ये सुद्धा काल बघितली होती. महिषा पाथिराणा आपण बघतो गोलंदाजी करताना वेगात टाकण्याचा प्रयत्न करतो. जे चेंडू त्याचे विकेट्सवर पडलेत ना ते चांगले पडले, परंतु जास्तीत जास्त 6 चेंडूंमधले 3 ते 2 चेंडू कमीत कमी वाईट त्याचे नक्कीच पडत असतात. तशाच प्रकारे रमेश पाखरेची गोलंदाजी आपण बघतोय. रमेश साखरेची गोलंदाजीच्या कंट्रोल ठेवणं हे महत्त्वाचं आहे, परंतु वेगात टाकताना थोडीशा अशा चुका होतात. पुन्हा एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मारुती घरत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. 60+ झाल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे आपल्या क्षेत्ररक्षणावर, आपल्या गोलंदाजीमध्ये किंवा आपल्या खेळण्यावर त्याचा कोणताही परिणाम न जाणवू देता मारुती घरतला लॉंग ऑनच्या महत्त्वपूर्ण जागेवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात ठेवण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. टाइम इज ओव्हर, पंच लक्षात ठेवा. या वेळेला पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न महेश कटवटेचा. चेंडू सरळ शोधत जातोय तो शिवम देशमुख याला. आणखी एक मोहरा गारत, फलंदाज बाद. फेकला. नंतरचा तिसरा चेंडू जो फेकला होता त्याच्यावर सुयोग ठाकूरला बाद केलं. 4था चेंडूवर 2 धावा, 5वा चेंडू सुयर स्वरूपाचा फेकला, 6व्या चेंडूवर 1 धाव आणि 7वा चेंडू जो फेकला त्याच्यावर साईराज महेश कटवटेला बाद केलं. सुंदर असं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते ते रमेश साखरेचं. ऋतिक भाबी शेवटच्या चेंडूचा समाचार करेल ह्या षटकातील. नक्कीच शरीराच्या दूर राहून खेळण्याचा प्रयत्न केला हा चेंडूला. निर्धाव चेंडू जातोय. तिसरं षटक संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर लागतायत त्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं ते म्हणजे रमेश साखरे याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं. पहिल्या 2 षटकात 16 धावा आल्यानंतर आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण सफलतासुद्धा प्राप्त केल्या होत्या. रमेश साखरेची ही अतिशय चांगली गोलंदाजी. आणि राकेशजी चव्हाण 2000 रुपये घेऊन या आपण. सागरी गणेश थळ आणि मस्ती बॉईज किंग चाळमाला यांचा दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हे 1 षटक पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघांच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी या. आणि उपेंद्र पाटील गोलंदाजीसाठी आलेला आहे. त्याच गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर राकेश चव्हाणने त्याच्यासाठी 2000चं पारितोषिक लावलेलं आहे. यस सामना थांबलेला आहे. थोडंसं थांबवायचाच आहे. JCP जाऊ दे. साईराज घाडगे आणि ऋतिक भाबी. शेवटचं हानमरचं षटक उपेंद्रचं. फ्लाइट देतोय उपेंद्र. चेंडूला साईराज घाडगे मात्र फटकवतोय लॉंग ऑन सीमा रेषा बार. षटकार. चेंडू आहे. नो चेंडू आहे. कसला
हा, आणि टायमिंग सुद्धा संपलं होतं मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं, लक्षात ठेवा. तो ओव्हर साईड स्टेपचा नो दिलेला आहे. यस, 2000 रुपये घेऊन आलेले आहेत. 2000 महागात पडतात की काय? यस, आता आपण सांगितलंय टायमिंग संपलेला आहे म्हणून. मगाशी आपण पंचांना सांगितलं होतं, थोडीशी त्याने जाणीव करून द्यायला हवी होती संघाच्या कर्णधाराला की टायमिंग संपलेला आहे म्हणून. ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. पहिला ओव्हर स्टेपचा नो गेला, नाही तर नंतर मात्र थोडंसं सांगून परत एकदा नो द्यायला लावला असता. फ्री हिट. धावसंख्या किती झाली? शुभम कानमोरे सांगतायत की 28 धावा. आता मात्र धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. 3 षटकं संपल्यानंतर 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. राकेश चव्हाण यांचे 2000 रुपये जमा झालेले आहेत इथे. पहिला चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाजी सज्ज झालेला आहे तो उपेंद्र पाटील. फ्री हिट. उघडे डोले पहा नेट. पुढचा चेंडू आहे, फ्री हिट. पुढच्या चेंडूवर मात्र फ्लायटेड डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर वैशिष्ट्य असतो फ्लायटेड डिलिव्हरीवाल्यांचा, जर तुम्ही फुलटॉस मारलात ना तरच त्याच्यावर मोठा प्रहार वगैरे मिळू शकतो. परंतु जर टप्पा पडला तर फ्लाईट डिलिव्हरी असेल तर तुमच्या बॅटला लागला तरी कदाचित जर योग्य टायमिंग असेल तरच षटकार किंवा चौकार जाईल, अन्यथा फलंदाज हवेमध्ये फटका खेळायला प्रवृत्त केला जातो. म्हणून फ्लायटेड असे फ्लायटेड जास्त डिलिव्हरी कोण टाकायचे तर भारतीय संघातर्फे रमेश पवार होते. ते गोलंदाजी करायचे, ऑफब्रेक गोलंदाजर होता, परंतु फ्लाईट द्यायला कोणत्याही प्रकारे कुचराई करत नव्हता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस शॉट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू साईराजच्या बॅटमधून निघतोय. आणखी एक घणानाती प्रहार. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दणदणीत आणि खणखणीत असाल अप्रतिम मॅग्निफिसंट शॉट. षटकार. आणि साईराज घाडगे आपल्या संघाची गरज ओळखून फलंदाजी करतोय. उपेंद्रच्या गोलंदाजीवर हल्ला चढवतोय. 2 षटकार, मोठे षटकार खेचतोय आणि नक्कीच धावसंख्या पोहोचवतोय ती 34 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो साईराज घाडगे. पुन्हा एकदा फ्लाईट देतोय चेंडूला. चेंडूवर खरपुसाचा समाचार घेतोय साईराज घाडगे. पुन्हा एकदा षटकार येतोय. नक्कीच मैदानामध्ये काय चाललंय नक्कीच गलथानपणा पाहायला मिळतोय तो मैदानामध्ये. स्ट्राईक मात्र राखण्यात यश येतंय तो साईराज घाडगेला. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असतील अजून, पण स्ट्राईकला अजून साईराज आहे. आता मात्र सुंदर असं कमबॅक म्हणता येईल उपेंद्रचं. धावसंख्या होते ती 42 धावा. नक्कीच 3 गोलंदाजांनी उत्तम अशी गोलंदाजी केली होती, परंतु उपेंद्रचं षटक खूपसं महागडं ठरताना दिसतंय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू म्हणता येईल उपेंद्रचा. सुंदर असं कमबॅक करतोय. 3 मोठे फटके खाल्यानंतर शेवटचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकतोय.
धावसंख्या होते चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघासमोर. सुंदर फलंदाजी म्हणता येईल ती साईराज घाडगेची तब्बल एक षटकामध्ये. चला दुसरा सेमीफायनलचा सामना. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. हेमंत नाणेफेक करून घ्या. दुसरे दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत त्या ठिकाणी. सागरी गणेश थळ आणि मस्ती बॉईज किंग साळमाळा दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आमचे समालोचक सुद्धा त्या ठिकाणी माईक घेऊन उभा आहेत. थँक्यू सो मच. दोनही हरहुन्नरी खेळाडू एकमेकांच्या सोबत आहेत. सागरी गणेश थळ विरुद्ध मस्ती बॉईज असा सामना आहे आणि पवन कोंडाजी विरुद्ध जयेश लट असा सामना आहे. मान्यवर सुद्धा इथे उपस्थित आहेत. काटा कॉल केलाय आणि काटा येस. मस्ती बॉईज टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल सेमीफायनल नंबर 2? येस जयेश थांबायचं थोडं. फील्ड फर्स्ट. एकंदरीत 4 ओव्हरचा हा फॉर्मॅट आहे. 6 ओव्हरचा खेळलात, 5 ओव्हरचा खेळलात, 8 ओव्हरचा सुद्धा आय थिंक खेळला असाल. 4 ओव्हरच्या या फॉर्मॅटमध्ये ही विकेट आणि या मैदानावरचा तुमचा अनुभव आणि किती धावा बनवण्याचा किंवा रोखण्याचा मी पहिल्यांदा प्रयत्न विचारेन तुम्हाला. 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत जयेश लटच्या विरोधात तुला खेळायचं आहे. काय स्ट्रॅटेजी मनामध्ये असेल? स्ट्रॅटेजी जर काय ना तो खूप चांगला खेळतो, बॅटिंग पण चांगला करतो, पण त्याला रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. जयेश टॉस हरलाय तुम्ही आणि आता प्रथम फलंदाजी करायची आहे. त्यामुळे किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? कारण समोरील संघनायक सांगतोय की 35 ते 40 वर रोखण्याचा प्रयत्न करू. तर तुमचं काय टार्गेट वेगळं असणार आहे आणि काय प्लॅनिंग असणार आहे तुमची? प्लॅनिंग म्हणजे असं काय नाही, मला 35-40 झाले तरी भरपूर होतील. ओके, थँक्यू सो मच. मस्ती बॉईज वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर यू कॉम्बॉक्स. यस, चला बॅटर्स मैदानात येऊ द्या. 44 धावांचं लक्ष आहे. कशा पद्धतीने 43 धावांचं लक्ष आहे. कशा पद्धतीने पार पाडलं जाईल त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने खेळायचं पाहिजे. रोशन पाटील आहे, मंदार म्हात्रे आहे, यांना माहिती आहे. देवेश म्हात्रे आहे. तिन्ही खेळाडू जे आहेत ते आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन नेहमी खेळताना आपण त्यांना बघतोय. आज महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीने तो फलंदाजी करतील. गोलंदाजांचे समोरचे गोलंदाज आहेत त्यांचासुद्धा त्यांना अनुभव आहे. परंतु प्रत्येक मॅचमध्ये ज्या वेळेला आपण मैदानात येतो त्यावेळेला चित्र वेगळं असतं. प्रत्येकाचं बॉडी लँग्वेज वेगळं असतं. थोडासा दबाव मनामध्ये आपोआप निर्माण होतो, कारण सेमीफायनलचा मॅच आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. परंतु असल्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये मंदारनी चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या पावलावर पाऊल टाकून नंतर लगेच दुसऱ्या षटकामध्ये देवेशने सुद्धा प्रत्येकी दोघांच्या षटकामध्ये 16 धावा निघाल्या होत्या 2 षटकांमध्ये. तिसरं षटकसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने साखरेंनी हाताळलं होतं. त्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, 21 धावा धावफलकावर लागलेल्या होत्या. तदनंतर मात्र चौथ्या षटकामध्ये आपण बघितलं तर खूप थोडासा हल्लाबोल झाला. त्यामध्ये तब्बल साईराज घाडगेच्या बॅटमधून 3 मोठे फटके बघायला मिळाले. समा वॉरियर्स संघाला तारणारे ते फटके होते. एक चॅलेंजेबल धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. ते त्या शेवटच्या षटकात तब्बल 21 धावा निघाल्या होत्या. 42 धावा धावफलकावर लागल्यानंतर 43 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानात येते. देवेश म्हात्रे आणि मंदार म्हात्रे, ही म्हात्रे बंधूंची जोडी मैदानात येते. आणि गोलंदाजाची धुरा कोणाच्या हातामध्ये सोपवली जाईल? स्वतः संघाचा कर्णधार पहिलं षटक घेऊन येणार का? तर हो, त्याला उत्तर माझ्याकडून आलेलं आहे. हो, तो पहिला षटक टाकणार. नेहमीप्रमाणे सलामीसाठी बलंदाजीला येतो. गोलंदाजीसुद्धा स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन पहिलं षटक हाताळतो. तशाच पद्धतीने आता बघूया कशा पद्धतीने त्याला सामोरे जातील ही सलामीची जोडी. नक्कीच 43 धावांचं आव्हान आहे, 43 धावांचं लक्ष आहे. ते कशा प्रकारे पार करायचं आहे. 24 चेंडू आणि 43 धावा. लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाचे सलामीचे फलंदाज मंदार म्हात्रे आणि देवेश म्हात्रे मैदानात. पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच मनीष म्हात्रे स्वतः कर्णधार आपल्या हातामध्ये घेईल. कारण सुंदर असं गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली ती लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघातर्फे. पहिले 3 षटकं अप्रतिम अशी फेकली होती. शेवटचं षटक उपेंद्रचं मात्र थोडंसं महागडं ठरलं. 3 मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवर साईराज घाडगेच्या बॅटमधून आले. नक्कीच साईराज घाडगे
गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवतोय आपल्या संघासाठी आणि जेव्हा गरज होती संघाला त्या वेळेला त्याच्या बॅटमधून षटकार आले आणि त्याच षटकारांच्या जोरावर 42 धावा मात्र जमवल्यात त्या समोर संघाने आणि 43 धावांचं लक्ष ठेवलंय ते लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघासमोर. ते 43 धावांचं लक्ष पार करण्यासाठी लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाची सलामीची जोडी मंदार म्हात्रे आणि देवेश म्हात्रे मैदानात आलेली आहे. यस, पारितोषिक मागापासून मी विचार करतोय अजून परत पारितोषिक का आलेलं नाही आहे. तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि साईराजने जे षटक 21 धावा काढल्या त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक समा घरत यांच्याकडून आले. समा संजय घरत. आणि हॅट्रिकसाठी सुद्धा 2000 रुपये आहेत विकेट हॅट्रिकसाठी आणि प्रत्येक विकेटला 500. समा वॉरियर्स या संघासाठी समा संजय घरत यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. बघूया ही पारितोषिकांची रक्कम कितपर्यंत जाणार आहे ती. मंदार म्हात्रेसाठी पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष म्हात्रे. आमच्या समवेत संघाचे मॅनेजर स्मित अरुण घरत उपस्थित आहेत. स्मित, काय वाटते 44 धावा तुझ्या संघाने 43 धावांचं लक्ष दिलेलं आहे. हे 43 धावा मंदारचा संघ काढेल का? अजिबात नाही काढू शकत, गॅरंटी. चला सामन्याला सुरुवात होतोय. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार करतोय मंदार म्हात्रे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. सुरुवात अतिशय उत्तम केली ती मंदार म्हात्रेने. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून आपले मनसुबे मात्र स्पष्ट करतोय. पहिला चेंडू आपण बघितला तर आउट ऑफ द ऑफस्टंप पद्धतीचा होता. ओव्हर पिच होता परंतु ऑफस्टंपच्या बाहेर होता. त्यावर चांगल्या प्रकारे इनसाइड आउटचा फटका मंदारच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि एक नेत्रदीपक अशा 4 धावा बघायला मिळालेल्या आहेत. 4 धावांची या ठिकाणी नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे. मनीषने जर दुसऱ्या चेंडूवर या विकेटवर प्रत्येक विकेटला 500 रुपये आता आहेतच, परंतु या चेंडूवर जर विकेट्स काढली तर 1500 रुपयांचं पारितोषिक आहे समा संजय घरत यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडासा दबाव क्रिएट केलेला आहे मनीषच्या समोर. बघूया मनीष यातून कसा सावरतोय. कमबॅक करणं त्याला माहिती आहे कशा पद्धतीचं. पुढच्या चेंडूवर पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. यश कांबळे चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर चेंडू जातो वन बाउन्स सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार असा मंदारच्या बॅटमधून निघालेला चौकार. पण गुपेंद्र पाटीलच्या हातात दिल्यामुळे त्याला काही प्रेक्षकांकडून सूचना आल्या की तुझ्या 4थ्या षटकासाठी रोशन असताना तू त्याला का दिलंस, परंतु त्यांच्याकडे त्याला माहिती होतं मग उपेंद्रची गोलंदाजी ही टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या 3 चेंडूंवर त्याला सावरता आलं नाही. नंतरचे शेवटचे 2 चेंडू त्याने चांगले टाकले होते, परंतु मंदारला ते कुठेतरी लागलं आणि त्याने सुरुवातच चांगली करून घेतलेली आहे. परंतु मनीष या वेळेला चांगलं कमबॅक करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, त्याचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मनीषने त्याला चांगलं कमबॅक करून प्रत्युत्तर दिलेलं आहे. अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा हा पॉलीवर चेंडू घेतोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. आणखी एक येतोय वीर दमदार आमदार दर्जेदार चौकार. मी म्हटलं असतं परंतु दोघांचंही होम ग्राउंड आहे. पुढच्या चेंडूवर आणखी एक जोरदार आघात केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार मनपसंत असा चौकार.
संधी सुद्धा दिलेली नाही मंदारने. मंदारला माहिती आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. पहिल्याच षटकात 16 धावा काढून त्याने मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. अद्यापही या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे, परंतु तब्बल 4 चौकारांची नोंद या ठिकाणी केलेली आहे. दुसऱ्यांदा हॅट्रिकला चान्स आलेला आहे. बघूया राकेश चव्हाण यांनी 3000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे या हॅट्रिकसाठी सुद्धा. आहा, क्या बात आहे. चांगला स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या मात्र वाढत नाही आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आहे 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर बुक. नक्कीच 43 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनीष म्हात्रेच्या हल्ला चढवले होते मंदार म्हात्रेने. 16 धावा कुठून काढल्यात. 4 नेत्रदीपक असे चौकार. जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्याच क्षेत्रामध्ये खेळून काढले हे चौकार. मंदार म्हात्रेचा क्लास दाखवून देतात हे चौकार. आता मात्र 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. काहीच ह्या 16 धावा गेल्यामुळे थोडंसं सोपं असं आव्हान होतंय मंदार आणि देवेशसाठी. परंतु दुसरं षटक घेऊन येतोय तो महेश कटवटे. महेश कटवटे सुंदर अशी गोलंदाजी करणारा गोलंदाज, टिच्चून मारा करणारा हा गोलंदाज आणि आपल्या कर्णधाराच्यावर फटकेबाजी झाल्यानंतर नक्कीच त्याला कमबॅक करणारं षटक टाकावं लागेल जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि ती क्षमता नक्कीच महेश कटवटेच्या मध्ये आहे. परंतु समोर देवेश म्हात्रे आणि मंदार म्हात्रेसारखे दोन धडाकेबाज फलंदाज असताना महेश कटवटे त्यांना कशा प्रकारची गोलंदाजी करेल. दुसरं षटक चालू. सुंदर असा चेंडू म्हणता येईल. नक्कीच चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव मात्र पूर्ण होते. नक्कीच जर चेंडू आडून थेट जर चेंडू फेक जर चांगली असती किंवा थेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तर नक्कीच देवेश मात्रेला धाव बाद होण्याचा धोका मात्र होता. परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुखरूप एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 17 धावा. देवेशने हलकासा काढून एक धाव काढून स्ट्राईक मात्र मंदारकडे दिलेले आहे. कारण तो जाणतोय की पहिल्या षटकामध्ये मंदारने सुंदर अशी फटकेबाजी केली होती, त्यामुळे एक धाव काढून या बॉलवर जर विकेट घेतली तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे महेशसाठी. ह्या चेंडूवर जर विकेट घेतली तर समावर आपले संघमालक यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. अखोट टप्प्याचा चेंडू शरीरावर आदळतोय आणि डिक्लेअर झोनमध्ये येतो. बॅटची कडा घेऊन शरीरावर आदळतोय, त्यामुळे एक धाव मात्र मंदारला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. नक्कीच महेश कटवटेचं सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू म्हणता येईल. किपरचा जोरदार अपील येतोय कॉट बिहाइंडचा, परंतु पंचांवर कोणताही त्याचा परिणाम नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुंदर षटक प्रगतीपथावर म्हणता येईल दुसरं महेश कटवटेचं. जखडून ठेवले फलंदाजाला. फक्त 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज महेश कटवटे. आता मात्र जोरदार प्रहार येतोय मंदारच्या बॅट मधून. खणखणीत असा षटकार येतोय. धावा होत आहेत 24 धावा आणि आता 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. नक्कीच जे 3 चेंडूंचं दडपण होतंय ते मंदार मात्र झुगारून देतोय षटकार खेचून. धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवर. 3 चेंडू सुंदर असे फेकले होते, परंतु 4थ्या चेंडूवर मात्र मंदारच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. 6 धावांसाठी भिरकावून देतोय आणि या 6 धावांची धावसंख्या मात्र पोहोचते ती 24 धावा. या चेंडूवर जर विकेट घेतली मंदार म्हात्रेची तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल महेश कटवटेला.
ह्या चेंडूवर जर मंदार मात्रेची विकेट घेतली तर समवार्य संघाचे मालक संजय घरत यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि षटकार. अपोजिट तेवढे जास्त धावा निघतायत तेवढ- पासून बघतोय तेवढ्याच धावा- रागाने फटके खेळतोय मंदार म्हात्रे. आता परत षटकार लगावला तर राकेशजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि षटकारांची हॅट्रिक ऑलरेडी होणार आहे, त्यासाठी 2000 आहेत. सॉरी 2000 आहेत, 3-3 नाही, 2000 आहेत. यस, चांगला चेंडू होता, खोलात टाकलेला होता पायाने, परंतु त्याने सुद्धा सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलाय. परंतु ही काय आत्महत्या करायला लावलेली एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक धाव दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि शेवटचा चेंडू होता. मंदारच्या मनात काय थिंक टँक होतं काही समजत नाहीये. चेंडू 12 धावांची गरज. एकदम मंदारच्या फटकेबाजीने हे पृथ्थकरण मात्र सोपं करून ठेवलंय. रोशन पाटील फलंदाजीसाठी. मंदारसाठी सुद्धा दुसरं पारितोषिक आहे. यावेळेला 3 वेळेला चुकलाय मंदार हॅट्रिक होण्यापासून. 2दा चौकारांची हॅट्रिक हुकली आणि एकदा षटकारांची, परंतु सध्या विकेटवर आहे, हे महत्त्वाचं आहे त्यांच्या संघासाठी. आणि जर नॉट आऊट राहून त्यांनी सामना जिंकवला तर अनिवार्य ग्रुप रणजित पाटील यांचा अनिवार्य ग्रुप आहे, त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि प्रत्येक रिव्हर्स स्वीपच्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. राकेशजी चव्हाण पारितोषिक फलंदाजाला प्रमोट करण्यासाठी लावतात की त्यांचं डिमोशन करण्यासाठी लावतात हे मात्र समजलेलं नाही मला. नक्कीच तिसरं षटक सोपवलंय ते साईराज घाडगेच्या हातामध्ये. काहीशी अनोखी शैलीने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. 12 चेंडूंमध्ये 12 धावा करायच्या आहेत त्या लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाला. मागच्या सामन्यामध्ये जशी टिचून मारा केला होता त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याची गरज असेल साईराजला. 12 चेंडू 12 धावा. यस, पॅडवर चेंडू आदलतोय, जोरदार अपील केला जातोय, पंचांचा इशारा येतोय. इट्स लाईक बिफोर विकेट. फलंदाज बाद.
लेग बिफोरच्या स्वरूपात बाद दिल्यानंतर आता 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट बॅटर 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. निवास घरतला या ठिकाणी पाचारण केलं जातं आहे. फ्रेंडशिप घरतआळी संघाचा निवास घरत या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. बॉल टू रन्सवर आलेला आहे. जो एक्स्ट्रा डिफरन्स होता, जवळजवळ 20 धावांचा डिफरन्स होता, तो धावांचा डिफरन्स समाप्त झालेला आहे आणि बॉल टू रन अशा पद्धतीने मैदानावर चित्र आलेलं आहे. 11 चेंडू 12 धावा. आपण बघतो या ठिकाणी आमचे गुणलेखक शुभम कानमुरे आहेत, त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक अप्रेश खोत, कपिल ठाकूर, योगेश पाटील, त्याचप्रमाणे DJ शुभम, DJ आदेश, DJ नाखवा यांच्या माध्यमातून बघतो. त्याचप्रमाणे टेनिस cricket.in ऑपरेटर विराज पाटील, त्याचप्रमाणे दुसरे ऑपरेटर जे प्रणित घरत डिजिटल स्कोरिंग करतात, त्याचप्रमाणे कॅमेरामन फर्स्ट कॅमेरामन समोरचा अविनाश, संदीप आणि तिसरे आणि संपूर्ण या शुभम आणि त्याप्रमाणे संपूर्ण या प्रक्षेपणावर निरीक्षण करणारे टेनिस cricket.in CEO नंदन. पडला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. पंचांचा इशारा आलेला आहे व्हाईट बॉलचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. गुणफलकात धावसंख्या झालेली आहे 1 ने वाढून 31 धावपर्यंत. तोपर्यंत बघूया रिव्ह्यू आलेला आहे आमच्यापर्यंत. वाईटचा रिव्ह्यू आलेला आहे आमच्यापर्यंत आलेला आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांनी वाईट डिक्लेअर केलेला आहे. बघूया काय होते. थर्ड अंपायर सबसे कातिल प्रीतम पाटील. गौतमीचा आडनाव बंधू गौतमी पाटीलचा. थर्ड अंपायरचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जो थर्ड अंपायरचा टॉवर आहे तो 2 ते 3 फुटांनी उंच केला असता. यस, ऑनफिल्ड डिसिजन. कारण रिव्ह्यूमध्ये गोलंदाज आडव्या हसल्यामुळे पुन्हा एकदा मध्ये येतोय, त्याच्यामुळे दिसत नाही आहे चेंडू कोणत्या ठिकाणी जाईल. रिव्ह्यू अजून शिल्लक राहील, त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येने वाढ. धावसंख्या आपण बघतोय 11 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय. स्लिपला क्षेत्ररक्षक अरुण घरत तैनात, कोणती चूक करत नाहीये आणि निवास घरत मात्र माघारी परततोय. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. थँक्यू व्हेरी मच. आपण बघतोय धावफलकावर 32 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता इक्वेशन कशा पद्धतीने आहे. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाजीला साठी येतोय. मागच्या 2 मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला प्राप्त झाला होता तो शिवम देशमुख, मॅन फ्रॉम दत्तगुरु जीतनगर वायशत. नक्कीच साईराज घाडगे एक चेंडू चांगला टाकतोय, एक चेंडू स्वेरचा फेकतोय. या स्वेरनीची धावसंख्या पोचते ती 33 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. कारण बॉल टू रन असला तरी साईराज स्वेर स्वरूपाचे चेंडू फेकतोय आणि बोनस स्वरूपात धावा देतोय. कारण आता 10 चेंडू 10 धावांची गरज. शिवम देशमुख मैदानामध्ये फलंदाजीसाठी. हलकासा तटून काढतोय शिवम देशमुख. नक्कीच मंदारला धाव बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव बाद तर नाहीच आणि एक धाव एक्स्ट्रा अशी बोनसच्या स्वरूपात सुद्धा देतोय. 1+1 अशा 2 धावा होत आहेत त्या चेंडूवर. धावसंख्या पोचते साईराज घाडगेसाठी सुवर्ण संधी असेल. ह्या चेंडूवर जर मंदार मात्रेची विकेट घेतली तर आपले समोरचे संघमालक संजय घरत यांच्याकडून 4000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मंदारची विकेट घ्या आणि 4000 मिळवा. 35 धावा होत आहेत. 9 चेंडूमध्ये 8 धावांची गरज.
जोरदार वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. मंदारने मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु मिसहिट होतोय. एक धाव मात्र मिळते. आता 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. साईराज घाडगेने सुंदर असं षटक फेकले, परंतु स्वैर स्वरूपाचे चेंडू फेकले ते थोडेसे कुठेतरी त्याला सळत असतील, कारण बॉल टू रन असताना सुद्धा स्वैर स्वरूपाचे चेंडू फेकतोय साईराज. धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. मंदार म्हात्रे आणि शिवम देशमुख मैदानात फलंदाजी करतोय. आता मात्र शिवम देशमुखच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, षटकार. लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघातर्फे, कारण त्यांचे मंदार म्हात्रेने सुंदर अशी फटकीबाजी करून आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं होतं आणि त्याच्यावर कलश चढवतोय तो शिवम देशमुख. जेव्हा 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना मोठा फटका खेळतोय. आता मात्र एका धावेची गरज. निर्धाव चेंडू जातोय. अजूनही ऍक्शन जारी राहील, कारण 6 चेंडू आणि 1 धावाची गरज. सहा चेंडू 1 धाव. सामना जवळजवळ झुकतोय तो लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाच्या बाजूने, कारण 6 चेंडू आणि 1 धाव. 6 चेंडूमध्ये 1 धाव बऱ्याच वेळेला झालेले नाहीत, परंतु मंदार म्हात्रे सारखा फलंदाज जो स्ट्राईकला असेल, त्याची बॅट मधून धावा निघतायत, त्याच्या बॅटवर चेंडू येतोय. 6 चेंडू 1 धाव. फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 1 धाव करावी लागेल लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाला. समा वॉरियर संघाची गोलंदाजी मात्र या सामन्यामध्ये पूर्णतः निष्प्रभ ठरली. ऋतिक भाभी नक्कीच एका धावेची गरज होती आणि एका धावेसाठीच खेळून काढतोय. मंदार म्हात्रे दाखवतोय ब्रँड असल्याचं. लोणारे संघाचा हा खेळाडू, नावाजलेला हा खेळाडू, लोकप्रियाचा हा खेळाडू आपल्या एकाच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन सामना जिंकून देतोय. आणि त्याच्यासाठी त्याला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अनिवार्य ग्रुप यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच ओपनिंगला येऊन नॉट आउट राहून सामना जिंकून जातोय मंदार म्हात्रे. योगेश